ऑफिससाठी निघलोय. ऑफिसला जाण्यासाठी लेट होतोय मला. माझा ऑफिसचा टाइम घरीच झालेला आहे. त्यासाठी मला लवकरात लवकर निघावं लागेल आणि मला इथून ऑफिसला पोहोचण्यासाठी पण जवळपास अर्धा पाऊण तास लागतो आणि मला जेवढं लेट होईल ना तेवढं मला तिकडे ट्रॅफिक लागेल आणि मग मला खूप वेळ लागेल. त्यासाठी मला येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये ऑफिससाठी निघावं लागेल आणि ऑफिसला जाण्याचा टाइम इथे घरीच झालेला आहे. तरी सुद्धा मी इथे व्हिडिओ करत बसलेलो आहे. काय करणार, शेवटी आवड हो. आवड असायला पाहिजे. आवड आहे तर सर्व काही आहे. रेडी. हे मला हेल्मेटसाठी घालावं लागेल आणि आज माझ्याकडे माझं नवीन हेल्मेट आहे. नवीन म्हणजे हे माझंच आधीचं जुनं हेल्मेट आहे. त्या हेल्मेटमध्ये पण हे आपलं माईक नाही आहे, हे एकदम लो क्वालिटीचं इयरफोन आहे. त्याला मी माईक्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर मला इकडे हेल्मेटमध्ये पण आता सेट करावं लागेल आणि मग सेट करून मला लगेच निघावं लागेल. हे झालेलं सेट. आता आपल्याला आपलं माउंट पण लावावं लागेल. हे आपलं माउंट तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि माझ्या हेल्मेटला इथे थोडं असं एज असल्यासारखं आहे. त्यासाठी इथे आता मला माहिती नाही की हे इझिली बसेल का. इथे थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. माझं पूर्ण हेल्मेटचं सेटअप पण रेडी आहे. मी सर्व व्यवस्थित इथे फिट केलेलं आहे. इकडे मध्ये आतमध्ये माईक पण लावलेला आहे आणि आता ऑफिससाठी लेट्स गो करायचं आहे आपल्याला. आता खूप टाइम झालेला आहे आणि आता आपल्याला निघावं लागेल. Let's go. Amazing. Amazing. फायनली मी ऑफिससाठी निघलोय. थोडंसं लेट झालं पण काय नाही, ठीक आहे. आपण ऑन द वे कव्हर करून घेऊ. या हेल्मेटचं माझं वायझर ऑटोमॅटिक आहे. त्यासाठी मी हा मोबाईल माउंट केल्यानंतर वायझर व्यवस्थित लॉकच होत नव्हतं. मॅन्युअली लॉक करायचं असेल तर आपण कसं तरी लॉक केलं असतं. याला बटन थ्रू लॉक करावं लागतं, त्यामुळे व्यवस्थित लॉकच होत नव्हतं आणि कसं तरी मी ॲडजस्ट करून त्याला लॉक केलं आहे. त्यासाठी थोडा वेळ लागला मला आणि इथून हे 200-300 मीटर मला रॉंग साईडने जावं लागतं आणि मग त्यानंतर आपला जो काही मेन रोड आहे तो चालू होईल. आणि नशीब इथे कोणी पोलीस वगैरे नसतात. जर असते तर त्यांना फाईन द्यावी लागली असती. ही बघा, जसं मेन रोडला येईल ना ही पूर्ण ऑफिसची ट्रॅफिक आपल्याला इकडे पाहायला मिळते. त्यासाठीच मी माझ्यानी जेवढं लवकर होतं तेवढं लवकर मी ऑफिसला जाण्याचं ट्राय करत असतो. आणि आज गाडीमध्ये पण पेट्रोल खूप कमी आहे. त्यासाठी आज ही पण नवीनच रिस्क आहे. तरी सुद्धा मला वाटतं की ऑफिसपर्यंत जाईल गाडी. मी घरी रिटर्न जाते वेळेस रात्री त्यामध्ये आता पेट्रोल टाकेल. कारण का आता माझ्याकडे टाईमच नाही आहे. जर मी पेट्रोल पंपवर तिकडे टाईम वेस्ट केला तर मला परत लेट होईल आणि परत ट्रॅफिक वाढेल. आणि आता नशिबाने मी जो माउंट केलेला मोबाईल आहे त्याचा अँगल सर्व व्यवस्थित असायला हवा. जर मी एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवतोय आणि त्याचा अँगल जर चुकीचा असेल तर तुम्हाला हे समोरचं आता मला जे काही दिसतंय ते तुम्हाला काहीच दिसणार नाही. आणि आता मला थांबून व्हेरीफाय करण्यासाठी पण माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे. आणि तुम्हाला समोर दिसत असेल आपला भारताचा तिरंगा. जसं लहान लेकरं स्कूल चले हम म्हणतात ना तसं आम्हाला पण म्हणावं लागेल आता ऑफिस चले हम. आणि इथे आधी तर खूप ट्रॅफिक व्हायची. त्यासाठी इथे फ्लायओव्हरचं काम चालू आहे इकडे समोर.
आणि त्यामुळे आता हे सिग्नल पण बंद असल्यामुळे इथे ट्रॅफिक थोडी कंट्रोलमध्ये आहे. आणि या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं पण खूप रिस्की आहे. जर समोरचा एकाने जरी ब्रेक दाबलं ना तर मागच्या सर्व गाड्या मागून येऊन आदळतात. आहे ट्रॅफिक पण सर्वांची स्पीड मिनिमम 60 to 80च्या दरम्यान असते. आता एवढी ट्रॅफिक आहे तरीसुद्धा माझी स्पीड इथे तुम्ही चेक करू शकता 75 दिसते मला. सर्वच गाड्या स्पीडमध्ये असतात. आपल्याला पण स्लो चालवता येत नाही इथे. जर स्लो चालवायचे असेल तर मग एकदम साईडनी चालवावी लागेल. धुम्म चालो धुम्म चालो धुम्म चालो धुम. आणि मित्रांनो, ऑफिसला जाते वेळेस माझी एक रोज शॉर्ट राईड होत असते. कारण का माझं डिस्टन्स जवळपास 15 ते 16 किलोमीटर आहे. रोज मला सकाळी एवढं जावं लागतं आणि एवढं यावं लागतं. त्यासाठी माझी एक राईड रोजच होत असते. आणि ज्या कोणाला हा रूट माहिती असेल त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा की हा रूट कुठला आहे आणि मी कुठल्या रूटनी ऑफिसला जातोय. जे या रूटने डेली अप अँड डाऊन करतात त्या सर्वांनाच हा रूट माहिती असेलच. माझं ऑफिसचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे आणि काय मी कसं जातो ते तर मी तुम्हाला सांगणार नाही. मी फक्त तुम्हाला दाखवून देईल. कारण का मी जर सांगितलं तर माझी फॅन फॉलोईंग माझ्याकडे ऑफिसला येतील आणि म्हणतील ऑटोग्राफ प्लीज ऑटोग्राफ प्लीज. जाऊ द्या, मस्करीचा भाग वेगळा, पण ट्रॅफिकमध्ये खूप लक्ष देऊन गाडी चालवावी लागते बरं. कारण का हे लोक कुठून पण आतमध्ये येतात आणि सर्वांनाच ऑफिसला जाण्याची घाई असते. त्यामुळे कुणी पण स्लो नसतं. त्यासाठी खूप सांभाळून चालवावे लागते. आणि इकडे ट्रॅफिकमध्ये जाते वेळेस मी तरीसुद्धा बस आणि रिक्षाच्या मागे गाडी चालवण्याची चूक कधीच करत नाही. कधीच. ते लोक कधीही कुठेही थांबू शकतात आणि त्यांची स्पीड खूप असते. तेवढ्या स्पीडमध्ये पण ते एकदम स्पीड 0 करून जागेवर थांबतात. त्यासाठी त्यांच्या मागे चालवण्याची रिस्क घ्यायला मला तरी आवडत नाही. लकीली माझे दोन्ही सिग्नल क्लिअर होते. इथे थांबावं लागेल. आणि हा जो काही 600-700 मीटरचा पॅच आहे ना, हा मला नेहमी खूप आवडतो. कारण का दोन्ही साईडने एकदम छान झाडी आहेत आणि मध्ये पण हा एकदम सुंदर रस्ता आहे. आभाळ असते वेळेस किंवा पावसामध्ये तर हे खूप छान दिसतं इथे. पण काय करणार, इथे पण ट्रॅफिक असते. आणि मी घरून निघते वेळेस पासून ते ऑफिसपर्यंत जर कंटिन्यू ब्लॉग बनवला ना तर जवळपास ते 40-45 मिनिटाचं होईल. त्यासाठी मला मध्ये मध्ये थांबावं लागतं आणि छोटे छोटे शॉर्ट क्लिप घ्यावे लागतात. गाडीमध्ये पेट्रोल खूपच कमी आहे. मला थोडं जास्तच रिस्क वाटते. तसा इथे जाते वेळेस पेट्रोल पंप आहे पण तिकडे आता पेट्रोल टाकायची मला इच्छा होत नाही. आता असं व्हायला नको मी कंटाळा करतोय म्हणून आता गाडीच बंद पडेल पुढे. इथून यू टर्न घ्यावं लागेल. कोणीतरी आलं वाटतं. ॲम्ब्युलन्स होती. आता हे मेट्रोचं काम चालू असल्यामुळे पूर्ण सिग्नल वगैरे बंद आहेत आणि सर्व रस्ता क्लिअर आहे. त्यासाठी वेळ कमी लागतो. ॲम्ब्युलन्सला देऊ आपण त्याचा मार्ग आणि आपण जाऊ साईडनी. मी फायनली आलो आहे माझ्या ऑफिसजवळ आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब जरूर करा. आणि आपण अशाच प्रकारे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.